नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तलाठी भरती 2026 साठी संभाव्य सराव प्रश्नसंच भाग 1 पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ व्यवस्थित पहा, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थित समजेल आणि त्याचा तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरती 2026 साठी अवश्य फायदा होईल। ठीक आहे, चला आता आपण पहिला प्रश्न पाहूयात। या ठिकाणी पहा, कोयना धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे कृष्णा नदीवरती। कोयना नदी ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे आणि सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथे हे धरण बांधले आहे। ठीक आहे, पुढील प्रश्न पहा। पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे भाग 4A। संविधानातील भाग 4A मध्ये अनुच्छेद 51A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, विद्युत शक्तीचे एकक कोणते आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे वॉट। वॉट हे विद्युत शक्तीचे एकक आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कोणत्या आरक्षणाची सुरुवात केली? तर याचं करेक्ट उत्तर आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये ब्राह्मणेतर समाजासाठी आरक्षण। शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी भारतातील सर्वात पहिले शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणाची सुरुवात केली। यानंतर पुढील प्रश्न पहा, गणेश या शब्दाचा संधी विग्रह ओळखा। तर याचा करेक्ट उत्तर आहे गण अधिक ईश। तर हा गुणादेश स्वरसंधीचा प्रकार आहे। ठीक आहे, यानंतर पुढील प्रश्न आहे, जर आज गुरुवार आहे तर 50 दिवसांनी कोणता वार असेल? ठीक आहे, तर ज्याही वेळेस तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्हाला आजचा जो दिवस आहे आणि त्याच्यामध्ये किती दिवसानंतर तुम्हाला कोणता वार येईल असं विचारलेलं आहे, तेवढ्या दिवसांना तुम्हाला 7ने भाग द्यायचा आहे आणि जी बाकी येईल ती आजच्या दिवसापासून पुढे तेवढे दिवस जायचा आहे, म्हणजे तो आपल्याला निश्चित वार मिळेल। तर या ठिकाणी पहा, 50 दिवसांनी कोणता वार असेल असं विचारलेलं आहे। तर या ठिकाणी आपण 50 भागिले 7 केल्यानंतर याच्यामध्ये बाकी जी आहे ती 1 उरते। ठीक आहे, 1 बाकी उरते, तर 49 7 7 49, म्हणून या ठिकाणी बाकी 1 उरली। तर जी 1 बाकी आहे ते आजपासून, म्हणजेच गुरुवार आज आहे, तर त्यामध्ये 1 दिवस आपल्याला पुढे जायचं आहे। जेवढी बाकी उरेल तेवढे दिवस आपल्याला पुढे जायचं आहे। तर गुरुवार आणि 1 दिवस पुढे शुक्रवार। तर याचं करेक्ट उत्तर आहे शुक्रवार। यानंतर पुढील प्रश्न पहा, निशा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर याचं करेक्ट उत्तर आहे रात। निशा म्हणजे रात्र किंवा रात, तर याचं करेक्ट उत्तर असेल रात। यानंतर पुढील प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो? तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो। यानंतर पुढील प्रश्न पहा। पुढील प्रश्न आहे, आंबोली घाट महाराष्ट्रातील कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर आंबोली घाट हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि कर्नाटक राज्यातील बेळगाव या शहरांना जोडतो, म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 सावंतवाडी बेळगाव हे असेल। यानंतर पुढील प्रश्न आहे, पहिला व्हॉइसरॉय आणि भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर याचं करेक्ट उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग। तर 1858च्या भारत सरकार कायद्यानुसार गव्हर्नर जनरलचे पद रद्द करून व्हॉइसरॉय हे पद निर्माण झाले आणि लॉर्ड कॅनिंग हे पहिले व्हॉइसरॉय बनले। यानंतर पुढील प्रश्न पहा। पुढील प्रश्न आहे, जर एका सांकेतिक भाषेत ॲपल बरोबर 25 आहे आणि ऑरेंज बरोबर 36 आहे तर ग्रेप बरोबर किती असेल? ठीक आहे, तर या ठिकाणी आपण जसाही हा प्रश्न पाहतो तसे आपल्या लक्षात येतं की ॲपलमध्ये 5 अक्षरं आहेत, त्यानंतर 5 अक्षरं आहेत आणि 5चा वर्ग केला असता तो 25 आहे। त्यानंतर ऑरेंजमध्ये 6 अक्षरं आहेत, 6चा वर्ग हा 36 आहे। तर त्याच पद्धतीने ग्रेपमध्ये 5 अक्षरं आहेत, तर 5चा वर्ग हा 25 आहे। तर याचं आपलं करेक्ट उत्तर 25 असणार आहे। यासाठी तुम्हाला प्रत्येक 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि वर्गमूळ आणि घन आणि घनमूळ हे पाठ असायला हवेत। जर पाठ नसतील तर ते पाठ करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कसाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर लवकरात लवकर देता येईल आणि तुमचा त्या ठिकाणी टाईम वाचेल। ठीक आहे, या ठिकाणी पुढील प्रश्न पहा, ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मूडदूस हा रोग होतो, ज्यामुळे हाडे कमजोर होतात, ठिसूळ होतात। ठीक आहे, यानंतर पुढील प्रश्न पहा। पुढील प्रश्न आहे, एका शाळेतील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे 15 वर्ष आहे। जर शिक्षकाचे वय समाविष्ट केले तर सरासरी वय 16 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय किती? ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे। तर या ठिकाणी 40 विद्यार्थी आणि 1 शिक्षक यांचं म्हणजेच 41 जणांच्या वयाचं वय जे आहे ते सरासरी वय 16 वर्ष आहे, म्हणून आपण त्यांचा गुणाकार करून घेऊ। तर याचा गुणाकार केला असता 656 येईल आणि त्याच्यामधून 40 विद्यार्थ्यांचं सरासरी वय हे 15 वर्ष आहे, म्हणून 40 गुणिले 15 करून आपण त्याच्यातून हे मायनस करू, तर 40 गुणिले 15 बरोबर 600 येईल आणि त्याची वजाबाकी केली असता 56 वर्ष हे वय येईल। ठीक आहे, तर आपला ऑप्शन नंबर 2 हा या ठिकाणी करेक्ट होईल। तर 56 वर्ष हे त्या शिक्षकाचे वय असेल। यानंतर पुढील प्रश्न पहा, तो चंद्रासारखा सुंदर आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर
या वाक्यामध्ये सारखा हा साम्यवाचक शब्द असल्यामुळे याला उपमा अलंकार म्हणता येईल. ठीक आहे, तर याचा उपमा अलंकार या वाक्यामध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे महादेव मोरेश्वर कुंटे. तर 1878 मध्ये पुणे येथे झालेल्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे महादेव मोरेश्वर कुंटे हे होते. यानंतर पुढील प्रश्न आहे, ज्या वस्तूस हात न लावता ती स्वतःहून दुसऱ्यावर आदळली तेव्हा त्या वस्तूस कोणती विभक्ती लागू होते? तर या ठिकाणी वियोग आणि दूर होणे, वियोग किंवा दूर होणे म्हणजे झाडावरून फळ पडले या अर्थासाठी पंचमी विभक्ती वापरली जाते. प्रत्यय याचे जे असतात ते ऊन आणि होऊन असतात. तर आपलं करेक्ट उत्तर आहे पंचमी विभक्ती, याने तिसरा पर्याय या ठिकाणी आपला करेक्ट होईल. या ठिकाणी पहा स्वतःहून. ठीक आहे, तर ऊन आणि होऊन हे प्रत्यय असतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांनी कोणता उठाव केला? तर वासुदेव बळवंत फडके यांनी रामोसी समाजातील तरुणांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता. म्हणून रामोसींचा उठाव हा चौथा ऑप्शन आपला या ठिकाणी करेक्ट होईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, 40, 60, 80, 100 या अंकगणिती श्रेणीतील पुढील पद कोणते? तर या ठिकाणी जसाही आपण हा प्रश्न पाहतो त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की 40 आणि 60 मध्ये 20चा डिफरन्स आहे. त्यानंतर 60 आणि 80 मध्ये सुद्धा 20चा डिफरन्स आहे. 80 आणि 100 मध्ये सुद्धा 20चा डिफरन्स आहे. तर पुढील पद हे 100 अधिक 20 केल्यानंतर येईल ते 120 येईल. ठीक आहे, तर याचं आपलं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 120. यानंतर पुढील प्रश्न पहा, भारतातील सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळानुसार कोणता आहे? तर जम्मू आणि काश्मीर हा भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू आणि काश्मीर हे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, अति तेथे माती या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास नुकसान होते. तर कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर केल्यास तिचे परिणाम हे वाईट होतात, म्हणून अति तेथे माती असा याचा या म्हणीचा अर्थ आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर रशिया हा जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले? तर मूकनायक हे नियतकालिक 1920 मध्ये दलितांच्या व्यथा मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले होते. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहराला भारताचे पॅरिस म्हणतात? तर जयपूर या शहराला सौंदर्यामुळे आणि त्याच्या रचनेमुळे भारताचे पॅरिस असं म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? म्हणजेच फ्रीजिंग पॉईंट पाण्याचा किती असतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे 0 डिग्री सेल्सिअस. यानंतर पुढील प्रश्न आहे, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे धूपगड. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर हे धूपगड आहे, हे लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला वेळेवरती मिळत राहण्यासाठी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या सर्व अपडेट्ससाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे नवीन अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवरती मिळत राहील. तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.